शहरात अगदी वस्तीमध्ये घुसलेला होता। गेल्या काही दिवसातली या परिसरातली दुसरी घटना आहे की जिथे बिबटला रेस्क्यू करावा लागला। मानव वन्यजीव संघर्ष हा अतिशय तीव्र होत असल्याचं हे सगळं द्योतक आहे। ही गोष्ट खरी आहे की बिबट्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याच्यामध्ये पहिलं कारण आहे असे की हे बिबटे जंगलातल्यापेक्षा आता ज्या ठिकाणी ऊसाची लागवड आहे ती ऊसामध्ये त्या बिबट्यांचा जन्म झाला, त्यांचा अधिवासच ऊस एरिया झाली आणि अशा प्रकारची संख्या वाढल्या कारणाने ही समस्या निर्माण झालेली आहे। परंतु शासनाच्या वतीनं वन खातं सक्रिय आहे। ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे बिबट्याचा प्रादुर्भाव होतो त्या ठिकाणी लगेच त्याला पकडण्याकरता यंत्रणा सक्रिय होते, पिंजरे लावले जातात, लोकांचं सहकार्य घेतलं जातं आणि कमीत कमी लोकांना त्याची क्षती पोहोचेल याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जातो। इथे ऊसाचा काही संबंध नाही, हा संपूर्ण परिसर पारडीचा परिसर आहे। इथे एक डम्पिंग गार्ड आहे भांडेवाडीचं, याच सगळ्या परिसरात येतोय। साधारणतः 1-1.5 किलोमीटर पलीकडे आला होता, आता या बाजूला आला। 3दा झालेली ही घटना आहे। लोक प्रचंड दहशतीत आहे, भरतवाडा, पुनापूर, पारडी या संपूर्ण परिसरात। नाही, आपण सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी एकूण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना सतर्क करणारी यंत्रणा इतर राबवली जाईल आणि या ठिकाणी हे बिबटे इथून कसे दूर जातील जंगलामध्ये याचा बंदोबस्त नक्की केला जाईल। आपले जुने सहकारी म्हणजे काल सूचना केल्या होत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण बोलला होता की ते लावावं, याकरता राजनाथ सिंग यांच्याशी बोलून मिलिटरी म्हणजे सैन्य दलाच्या काही हे जे आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीने जी मदत घेता येईल ती घेणार आहे का? कारण की हा खूप गंभीर प्रश्न होत चाललाय। आतापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा जंगला शेजारी असलेल्या शेतांच्या परिसरामध्ये किंवा गावांच्या परिसरामध्ये झालेला दिसतो। नाही, बाब असे की शेवटी विविध राज्यामध्ये निर्माण झाली समस्या शेवटी केंद्रीय वन विभाग अशीच कनेक्टेड आहे। शेवटी जनतेच्या रक्षणाकरता केंद्र सरकार, राज्य सरकारचे सगळे डिपार्टमेंट एकत्र सामुदायिकरित्या काम करत आहेत। आता आपल्या इकडे जसं वन खातं आहे तसं पोलीस खातं सुद्धा आहे, रेव्हेन्यू खातं आहे आणि विविध लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि ग्राम पंचायतचे सदस्य सुद्धा त्या ठिकाणी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचं काम चालू आहे। लोकांच्या मतीनंच ह्या संकटाला आपल्याला सामोरे जायचं आहे आणि निश्चितपणे भविष्यकाळामध्ये त्या सर्व यंत्रणा राबवल्या जातील आणि त्यावर मात केली जाईल। नाईक साहेब दोन दिवसापूर्वी या भागात एक बिबट्या दिसून आला होता। त्याचं वय आणि याचं वय थोडंसं सारखं वाटत नाही, त्यामुळे आणखी या परिसरात बिबट्या असण्याची भीती आहे, शंका आहे। त्या अनुषंगाने वन विभाग काय पाऊल उचलणार आहे? यासोबतच 2 कप सुद्धा त्यांची असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळते आहे। आपल्या विभागामार्फत काय चौकशी केली जाते? आपण सांगता म्हटल्यानंतर ती वस्तुस्थिती असू शकते की हा पकडलेला बिबट्या हा आणि दुसरा बिबट्या तिथं असू शकतो। त्या अनुषंगानं वन खात्याचे अधिकारी सतर्कतेने त्या ठिकाणी काम करतील, अन्य विभागाची सुद्धा मदत घेतली जाईल। पुन्हा अशा प्रकारचा जनसामान्यांच्यावर हल्ला होणार नाही याच्या अनुषंगाने पावलं उचलली जातील। आजचं जे रेस्क्यू ऑपरेशन केलं ते वन विभागाचे जे कर्मचारी होते अतिशय जीव धोक्यात टाकून त्यांनी संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन केलेलं आहे। पुरेसं साहित्य नव्हतं, मॅनपॉवरची कमी वन विभागाला होती, सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडे पूर्ण साहित्य नव्हतं। हे कधी अत्याधुनिकीकरण करण्यात येईल एवढे मोठे मानव वन्यजीव संघर्ष तीव्र होत असताना आज आपण हा प्रश्न उपस्थित केला। आजच्या आज त्या लोकांना पूर्ण यंत्रणा जे आयुध लागतील ती देण्याचे आदेश होतील आणि अशा प्रकारचे रिस्क घेऊन जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्यांना रिवॉर्ड पण देण्याचं निश्चितपणे मी करेन, कारण जेणेकरून अशा प्रकारचं दुसऱ्यांचा जीव वाचवण्याकरता जे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकतात अशा कर्मचाऱ्यांच्या धैर्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं हे काम आमचं आहे आणि ते आम्ही करू। रेस्क्यू टीमने चांगलं काम केलं, अगदी मान्य, आम्ही स्वतः पाहिलं। रेस्क्यू टीम पोहोचली खूप उशिरा, तर मीडिया सुद्धा पोहोचून लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाला होता, त्याच्यानंतर आमच्या नजरेसमोर रेस्क्यू टीम पोहोचली, ही पण एक वस्तुस्थिती आहे। नाही, आपण सांगता एक गोष्ट खरी असेल की रेस्क्यू टीम उशिरा पोहोचली असेल त्याची कारणं शोधून काढू आम्ही,
भविष्य काळामध्ये रेस्क्यू टीम लगेचच्या लगेच पोहोचेल या अनुषंगानं निर्देश दिले जातात. तर अशा ठिकाणी जेव्हा जखमी बिबट्याला जेव्हा ट्रँक्युलाइज केलं जातं त्याला तपासण्यासाठी खात्री करण्यासाठी कुठली यंत्रणा नाही, ड्रोनच्या माध्यमातून त्यातपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. आज अक्षरशः बांबूचा साह्याचा उपयोग करण्यात आला. त्यासाठी जीव धोक्यात न घालता त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल का, अशा काही नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो का, त्यासाठी काही उपाययोजना केल्या जाणार आहे? नाही, आपण असं म्हटल्याप्रमाणे जर का एखाद्या ठिकाणी जर का बिबट्या लपून बसला असेल तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष न जाता ड्रोनच्या माध्यमातून त्याचं एकूण सर्वेक्षण करून त्या ठिकाणी त्याला बेशुद्ध करून त्याला तिथून उचलून नेण्याचा जो का आपला जो विचार आहे त्या अनुषंगानं पावलं टाकली. आज जे जखमी झाले आहेत त्यांना काही मदत, त्यांच्या उपचाराकरता काही? हे बघ, यांची उपचाराची पूर्ण व्यवस्था हे वन खातं करेल. यांच्या कुटुंबियांना 5 पैसे तिथे खर्च करायला लागणार नाहीत. किंबहुना जे कामगार आहेत ज्यांचं जीवन स्वतःच्या हातावर आहे अशा लोकांना जिथपर्यंत रुग्णालय राहतील तोपर्यंतची नुकसान भरपाई म्हणजे त्यांना मजुरी पण देण्याच्या अनुषंगाने आदेश केले जाईल. सर नाईक साहेब, या संपूर्ण घडामोडी घडत असताना उमरेड खरांडाचं जंगल आहे तिथे गोठणगाव गेटजवळ F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे गेल्या काही काळापासून दिसत होते, पण आता काही अलर्ट येत आहेत. त्या गावाच्या लगतचे जे म्हणजे गोठणगावच्या गेटजवळचे लोक दहशतीत आहेत, तिथे सतर्कतेचा आदेश देणारे F2 वाघीण आणि तिचे 5 बछडे प्रचंड चर्चेत होते सातत्याने. आता आपण माहिती दिल्यानुसार आम्ही आमच्या खात्याच्या लोकांना तसे आदेश देऊ की जी ती आपण म्हणता ती वाघीण तिथे जे बछडासहित आहे त्याचा शोध घेऊन त्याचा उपसर्ग जनतेला होणार नाही अशा प्रकारे सूचना करण्यात येते. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज जो हमला हुआ है तेंदुए का, कितने लोग घायल हुए, कैसी परिस्थिति आप अभी देख के आए हो? उसमें करीबन मैंने अभी 5 और 6 पेशेंट को मैंने उनसे बातचीत की. कई के सर पे मार लगा है, कई के हाथ पे मार लगा है. सबकी स्थिति ठीक है और एक पेशेंट का छोटा सा ऑपरेशन चालू है स्टिचेस करने का, और मैं समझता हूँ कि सब खतरे से बाहर निकल जाए. जिस तरीके से बार बार ये हमले हो रहे हैं, कैसी देख रही है वन्य विभाग, क्या कदम उठा रहा है इसके लिए? देखिए अब देखा जाए तो एक कालखंड था कि देश में टाइगर आहिस्ता आहिस्ता कम होने जा रहे थे, तो उस टाइम में टाइगर प्रोटेक्शन यूनिट निकाला गया, मतलब टाइगर को रक्षण करने के लिए. लेकिन अभी वन के विभाग ने इतनी बड़ी मात्रा में पेड़ों की संख्या बढ़ाई है कि उनकी संख्या बहुत बढ़ गई. जैसे तेंदुआ इस इलाके में तो कम है, लेकिन जो पुणे डिस्ट्रिक्ट के पश्चिम महाराष्ट्र में पुणे, अहिल्यानगर, नासिक, वहाँ पे एक जुन्नर तहसील में ही 500 से ज़्यादा निपट है. अभी उसके जो नियमन करने के लिए केंद्र सरकार के वन विभाग से परमिशन मिली है, उस पर जांच चालू है और बराबर बैलेंस करके उसकी संख्या रखने का प्रयत्न वन विभाग का है. आगे चल के ये जो हमले हो रहे हैं वो हमले से लोगों को अवेयरनेस करने के लिए पूरी सिस्टम काम में लाने वाले हैं. आर्टिफिशियल इंटेलिजेंस पे लेंगे और जिस देश में या जिस राज्य में सक्सेसफुली तेंदुआ से या बाघ से लोगों का संरक्षण हुआ है वो जो भी सिस्टम है उसका अवलंबन किया जाएगा. सर, किती लोक जखमी झालेले आहे, त्यांची परिस्थिती कशी आहे? एक जण ICU मध्ये असल्याची माहिती. आता एकाची फक्त स्टिचेस टाकण्याचं काम चालू आहे, त्या पेशंटला मी भेटलो नाही. एरवी सर्व पेशंटला भेटलो, ते प्राणाच्या त्यांच्या म्हणजे धोक्याच्या बाहेर आहेत. आणि आशा करूया की भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे हल्लेच होणार नाहीत याची आपण दक्षता घेऊ.